आपण वळूया आणि दुसरी मॅच आहे श्रेया स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट मोरिया 11 खेळते आणि टीम मोरिया 11 ने टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला की हो आम्ही बॉलिंग करू आणि श्रेया स्पोर्ट्सला आम्ही आमंत्रित करू बॅटिंगसाठी. दोन्ही टीम्स 12th मॅन आपल्यापर्यंत पाठवा. आनंद जाधव आपल्याला इकडे बोलवलेला आहे. अगदी टकाटक आपण या. हा कॉल आहे. बजरंग यांनी आपल्याला बोलवलेला आहे, आपण या. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचतो तर प्रत्यक्षात घेऊन जातो क्रिकेटच्या भरदार दुनियेमध्ये. पहिला बॉल पडण्या अगोदर 12th मॅन नसेल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. ओके पंच ग्रीन सिग्नल मॅच सुरू होते. तर गोलंदाजी मार्क वरती विश्वनाथ. पहिलाच बॉल विश्वनाथ पवार यांचा पहिला बॉल चाललाय. थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे, याच्यावरती रन्स मिळाल्या 4. हॅलो, सांबरवाडी गावचे उद्योजक रविदादा पोपळे ज्यांनी आजच्या संपूर्ण बीपीएलच्या जेवणाचा खर्च उचललेला आहे, ते उत्कृष्ट असे सांबरवाडी गावचे उद्योजक रविदादा पोपळे. आपण या ठिकाणी यायचं, आपला या ठिकाणी 22 गाव प्रीमियर लीगच्या वतीने सन्मान होत आहे. रविदादा पोपळे सातारा जिल्ह्यामध्ये नावाजलेले असे उद्योजक रविदादा पोपळे ज्यांनी 22 गाव प्रीमियर लीगला आजचा संपूर्ण जेवणाचा खर्च उचललेला आहे, ते सांबरवाडी गावचे उद्योजक रविदादा पोपळे यांचा 22 गाव प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीने सन्मान होत आहे. कमिटीचे मेंबर आपण सर्वांनी वरती येऊन सांबरवाडी गावचे उद्योजक रविदादा पोपळे यांचा सन्मान करायचा आहे. तर नक्कीच ज्यांचं शुभागमन झाले आदरणीय रविदादा पोपळे संबरवाडी गावचे सुपुत्र आहेत, उद्योजक आहेत आणि त्याचबरोबर एक अष्टपैलू खेळाडू आहेत. अगदी त्यांचं शुभागमन आहे. अगदी त्यांची टीम 14 गाव प्रीमियर लीग मध्ये शिवशक्ती रायडर्स यांची टीम खेळणार आहे. त्याचबरोबर बापू जाधव संबरवाडी यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर कुमार यांचंही शुभागमन, त्यांचं स्वागत सर्वांचं करतो आणि घेऊन जातो मैदानाच्या दिशेने. रंगली एक चांगली मॅच. हो, या बॉलला पास स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक बीट झाले. शॉट स्क्वेअर लेगला. धावफलकावरती पुन्हा धाव येईल. एक धावफलकावरती जातो, पहिल्यांदा धावा लागल्या. 9 धावा धावफलकावरती लागल्या. अगदी सुरुवातीचे 2 बॉल घ्या. अगदी डावाची सुरुवात चौकाराने केली. बॅट्समन महेश भोसले मुनावळे यांनी. आम्ही आतापर्यंत सांगत आलो की डावाची सुरुवात चौकाराने आतापर्यंत वीरेंद्र सेवक यांनी आपल्या जीवनामध्ये 20 वेळा डावाची सुरुवात चौकाराने केली आणि महेश भोसले मुनावळे यांनी डावाची सुरुवात चौकाराने केली आणि धावफलकावरती 9 धावा. सुरुवातीचे 2 बॉल ज्या प्रकारे टीम श्रेया स्पोर्ट्स साठी चांगले राहिले, परंतु तिथून पुढचे बॉल ज्या प्रकारे हाताळले बॉलर विश्वनाथ पवार पावशेवाडी यांनी चांगली बॉलिंग केली. शेवटचे 4 बॉल खास करून चांगले टाकले. फक्त शेवटच्या बॉलवरती फक्त 1 धाव खर्च केली. 9 धावा धावफलकावरती अंकित झाल्या. तर ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले क्रमांक 2 ज्यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय विशू चंद्रकांत कदम गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले क्रमांक 3 घेऊन आलेत. महेश भोसले मुनावळे बॅटिंगसाठी तयार.
तर गोलंदाजी मार्गवरती चंद्रकांत कदम, चोरगे उमरी गावचे खेळाडू बॉलिंग करतील ओव्हर नंबर 2 मध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलला पुल स्ट्रोक फसला, इथे मात्र चुकी झाली. या झेलचा उपद्रव तुम्हाला काय बघायला मिळेल. अक्षरशः हवा ज्या दिशेने आहे डावखुऱ्या बॅट्समन साठी हा हवेचा प्रवाह मी म्हणेन लाभदायक आहे. कारण अगदी हवा ऑन साइडला ज्या प्रकारे वाहतीये डावखुऱ्या बॅट्समन साठी, परंतु राईट हँड बॅट्समन साठी जी हवा आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला असेल. म्हणजे तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळता तर या प्रकारच्या भौगोलिक गोष्टी तुम्हाला माहित असणं खूप महत्वाचं आहे. राहुल जाधव बॅट्समन तयार. राहुल जाधव उमरी तयार होतील बॅटिंग साठी. अगदी प्रारंभिक जोडीमध्ये ही नावं आहेत टीम श्रेया स्पोर्ट्स यांकडून. पहा मंचावरती ज्यांचं शुभागमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आजच्या दिवसाचं स्नेहभोजन मिळालंय, असं एक दानशूर व्यक्तिमत्व, सांबरवाडी गावचं एक उद्योजक आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्या नावाची वर्णी लागते. कित्येक काळ क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून घडते. आदरणीय आमचे रविदादा पोपळे यांचं शुभागमन आहे. हा व्हाईट बॉल स्वागत आहे. इथे मात्र पुनश्च एकदा मी करतो आणि स्कोर बोर्ड मध्ये ही धावा मी अंकित करतो. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे विराज 11 ने बॅटिंग केली त्याच प्रकारची बॅटिंग इथे करावी लागेल. श्रेया स्पोर्ट्सला पहा, हा आणखी एक खराब बॉल. पंच अमित आम्हाला कळवत आहेत की हा व्हाईट बॉल आहे. अगदी धावफलकावरती आणखी एक धावेल अडचणी आहेत. बॉलर चंद्रकांत कदम यांच्या डोक्यावरती. चोरगे उमरीचे खेळाडू आहेत गोलंदाजी मार्कवरती. समोर बॅट्समन राहुल जाधव उमरीचे खेळाडू बॅटिंग करतायत. ही स्पर्धा खूप चांगली आहे. 22 गाव प्रीमियर लीग 2022 सीझन क्रमांक 5. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न केला. अगदी थोडेसे सफल झाले बॅट्समन राहुल जाधव, परंतु इथे मात्र बीट केलाय. अगदी एक आक्रमक बॅट्समन म्हणून त्यांची ख्याती आहे राहुल जाधव. ज्या प्रकारे आपण त्यांची चर्चा करतो, स्ट्रोक त्यांच्याकडे चांगले आहेत, परंतु धावफलकावरती पुन्हा साईन. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंतच धावफलक आहे. चांगली बॉलिंग आणि आतापर्यंत बांधून ठेवलंय या फलंदाजांना. राहुल जाधवला देखील बांधून ठेवलंय. या बॉलला राहुल जाधव. इथे पहा कॅच ऑफ द मॅच. विश्वनाथ पवार पावशेवाडी, खूप चांगली कॅच. आचरण केलं असेल क्रमांक 3 वरती. पहा राहुल जाधव मैदानाच्या बाहेर गेले. आक्रमक होत असताना बॅट कुठेतरी खरंच झाली अगदी खेळपट्टीला, त्यामुळे कुठेतरी लांबी कमी राहिली बॉलच्या पाठीमागे. परंतु पहा खूप चांगली कॅच विश्वनाथ पवार यांनी घेतली. खास करून मी त्यांचं कौतुक करेन, जे धावत गेले अगदी कावू कॉर्नर पासून अगदी डीप मिड विकेट पर्यंत धावत गेले. खूप मोठं अंतर होतं. असं वाटलं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटेल, परंतु पहा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी चुकी केली नाही, ती कॅच पकडली. बॉलर तयार. इथे मात्र शपल लावून खेळण्याचा प्रयत्न. बॉल पायावरती घेतला, धावफलकावरती पुन्हा एक धाव येईल. लेग बायस पंचांनी कळवलं. तर मैदानाच्या आतमध्ये नागेश पवार दाखल झालेत. कृपया आताचा सामना संपल्यानंतर सर्वांना या ठिकाणी आपल्या विभागातील उद्योजक रविदादा पोपळे यांच्या वतीने आता जेवणाचा कार्यक्रम नियोजन आहे. ही मॅच संपल्याच्या नंतर एक अर्धा तास रेस्ट असणार आहे. सर्वांना जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे, याची नोंद घ्या. तर व्हाईट बॉल आहे, पंचांचा इशारा. +1 अशा 2 धावा आपण कंप्लीट करूया. +1 नाही, फक्त एकच आहे पंच. 2 धावा आहेत. ओके, म्हणजे कंप्लीट 3 धावा आहेत. व्हाईट +2 आहेत. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये चंद्रकांत कदम
गोलंदाजी मार्गवरती. समोर बॅटिंगसाठी फलंदाज तयार होतील. महेश भोसले तयार बॅटिंगसाठी. एक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न अगदी 2016ला महेश भोसले मालिकावीर होते 22 गाव प्रीमियर लीगचे. अगदी पहा त्यांच्याही नावावरती मालिकावीर किताब आहे या प्रीमियर लीगचा. अगदी तेच मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2016ला मालिकावीर किताब त्यांच्या नावावरती. परंतु नागेश पवार सज्ज होतील बॅटिंगसाठी. पावशेवाडीचे आहेत. बॉलर तयार. हो बॅटची एज आहे इथे पहा. पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे. क्षेत्ररक्षणाची विवरचना ज्या प्रकारे आपण चर्चा केली. एक धाव नक्की संकेत आहे. शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. पॉवर प्ले दोन्ही संपले आणि पॉवर प्लेचे दोन्ही ओव्हर संपल्यानंतर टीम श्रेया स्पोर्ट्स 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आपण पॉवर प्ले बद्दल चर्चा केली. क्रिकेटमध्ये हा कन्सेप्ट पहिल्यांदा नव्हता, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटने असं अवलंबन 1996 ला केलं गेलं. कन्सेप्ट क्रिकेटमध्ये आला होता, परंतु लगेचच एखाद्या गोष्टीचं अवलंबन आंतरराष्ट्रीय क्रिकेट करत नाही. पहिले त्याच्या पाठीमागे बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट करतं. अर्थात ICC आपण त्याच्याबद्दल चर्चा करतो. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलिंग अर्थात आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणून त्यांना ओळखतो. अगदी आपली कमिटी आहे. ज्या प्रकारे आपण नवी मुंबईला क्रिकेट खेळतो, खास करून ग्रामीण मध्ये देखील क्रिकेट खेळतो, की BCCA कासपठार 14 गाव आणि 22 गाव हे क्रिकेट असोसिएशन आहे. म्हणजे त्यांच्या अंतर्गत असलेले नियम आणि त्यांच्या अंतर्गत असलेला खेळ आपल्याला नवी मुंबईमध्ये बघायला मिळतो. म्हणजे प्रत्येक असोसिएशनचे वेगवेगळे नियम आहेत. त्याच प्रकारे आपण ICC ची चर्चा केली. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलिंगचे वेगळे नियम आहेत. तुम्ही IPL चे नियम घ्या, वेगळे आहेत. म्हणजे प्रत्येक क्रिकेट आणि फॉर्मॅट प्रमाणे नियम बदललेले आहेत. तर ओव्हर नंबर 3 मध्ये ज्यांना बोलवले गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ पवार स्वतः गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये पावशेवाडीचे आहेत. षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं हाताळतील आणि स्वतः त्यांचे बंधू आहेत समोर बॅटिंगसाठी नागेश पवार. पहा भावाविरुद्ध भावाचा एक खेळ तुम्हाला या मैदानावरती बघायला मिळेल. पहा एकत्र खेळतात, परंतु आज घरामध्ये एकत्र राहतो, परंतु आज प्रतिस्पर्धी म्हणून या मैदानावरती खेळावं लागेल. कारण आपण प्रीमियर लीग खेळतोय आणि प्रीमियर लीग खेळताना या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. अगदी प्रीमियर लीग आपण का भरवतो याच्या पाठीमागे देखील एक उद्देश आहे. चर्चा नक्कीच करूया. चला वेळ नका घेऊ. वेळ खूप घेत आहे. पंच आपण इशारा द्या त्यांना, वेळ खूप घेत आहेत. नागेश पवार तयार बॅटिंगसाठी. पुढे जाऊन पहा याच्यावरती चढवलाय प्रहार. काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे 4 धावा. डीजे मास्टर अनिकेत आपल्या समोर जुळत सुमधुर संगीताची उधळण त्यांच्या माध्यमातून आपल्यावरती केली जाते. बॉलर तयार विश्वनाथ पवार. हो बॅटची एज पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे. लगेच बॉल पकडला, लगेच थ्रो केला. आणखी एक धाव फलकावरती येईल. 22 धावा फलकावरती लागल्या. आतापर्यंतचा धावफलक आहे 22 धावा. बॉलर विश्वनाथ पवार पावशेवाडी तयार. बॉलिंगसाठी महेश भोसले तयार. बॅटिंगसाठी अगदी मुनावळेचे आहेत आणि मालिकावीर किताब 2016 ला आपल्या नावावरती काय दाखवून दिलं. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे ठोकलाय षटकार. धावफलकावरती पुन्हा जाऊया. पहा आपण चर्चा केली महेश भोसले मुनावळे यांच्या बॅट मधून हा षटकार आला. कुरघोडी केली आहे विश्वनाथ पवार यांच्या विरुद्ध. चांगला बॉल होता, परंतु पहा थोडासा बॅकअप लेन उसळी घेणारा बॉल होता. थोडेसे सफल झाले महेश आणि अगदी लॉंग लेगला पाठवून दिला. 6 धावा अंकित केल्या. विश्वनाथ पवार एक नामक बॉलर आहेत. पावशेवाडीचे एक नामांकित खेळाडू आहेत. बॉलिंग करतील.
इथून पुढे जबाबदारी खूप मोठी असेल. हो, खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याच फॉलो मध्ये फील्ड गेलाय का? थोडीशी अवघड गोष्ट असते आपल्या फॉलो मध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा बॉल अडवता, बॉल टाकल्यानंतर तुम्हाला पॉपिंग क्रीज मधून पुढे जायचं असतं, तुम्ही खाली वाकलेले असता, त्यानंतर तुम्हाला आणखी खाली वाकावं लागतं. म्हणजे ही अवघड गोष्ट आहे, परंतु ती साध्य केली आहे विश्वनाथ पवार यांनी. कारण ओ या बॉलला पहा, टर्न करून दिलाय बॉल, फाईन लेग सीमारेषा पलीकडे फरार, 4 धावा. बॉलचा खेळ संपलाय. आदरणीय आमचे अंकुशजी साळुंके संघ मालक यांच्याकडून महेश यांच्यासाठी पारितोषिक आहे. या 2 षटकारांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. पहा इथे मात्र मोल वाढवले आणि कौतुकाची थाप देणारी मंडळी आज या समाजात तुम्हाला बघायला मिळतील. एक दातृत्वाचं प्रतीक आहे. बॉलर तयार. हो, बॅटची वरची कडा, क्षेत्ररक्षक जातील का? आहेत बॅकअप पाठीमागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग आहे. बॉलला अडवतील. धावफलकावरती एक धाव येईल. धावफलकावरती पुन्हा जाऊया. 44 धावा. बॅटिंग करताना टीम श्रेया स्पोर्ट्स, बॉलिंग करताना अगदी षटक क्रमांक 4 ज्यांच्या नाबावरती घेतलेला आहे अक्षय भोसले गोलंदाजी मार्कवरती आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये हे षटक त्यांनी आपल्या नावावरती घेतलंय. आतापर्यंत एक मोठा स्ट्रोक त्यांच्या गोलंदाजीवरती अंकित केलाय, परंतु त्यानंतर त्यांनी चांगली बॉलिंग केली आहे.
तर टीम श्रेया स्पोर्ट्ससाठी एक गुड न्यूज आहे. तुम्ही षटकार मारा आणि अंकुश साळुंके संघ मालक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे जेवढे तुम्ही षटकार माराल तेवढे तुम्हाला पारितोषिक मिळेल. हो, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला का? हो, पंचांनी खेळवलं नाही झालाय. व्हाईट बॉलची सांगता होते. अवंतर धावेमध्ये भर पडेल. धावफलकावरती आपण जाऊया. 45 धावा धावफलकावरती आणि या 45 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं आपण चर्चा नक्कीच करूया. ओ फुलर लेनचा बॉल बीट करून टाकला. अगदी कालचा दिवस 30 एप्रिल वाढदिवस असतो रोहित गुरुनाथ शर्मा यांचा वाढदिवस, अर्थात हिटमॅनचा वाढदिवस. आणि ज्यांच्या पाठीवरती सातत्यपूर्व आपण पाहत आलो जर्सी क्रमांक 45 म्हटलं तर रोहित गुरुनाथ शर्मा यांचा वाढदिवस अगदी काल संपन्न झाला. बरेचसे रेकॉर्ड रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बनवले. बॉलर तयार. ओ पुढे येऊन इथे मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. ओ त्यांच्याही डोक्यावरून बॉल दस्तक देईल 7 धाब्यांसाठी षटकार. हा षटकार आलाय आणि पुन्हा 101 रुपयाचं पारितोषिक त्यांना लागू होतोय. परंतु आपण रोहित शर्मा बद्दल आपण चर्चा करतोय की हिटमॅन ही पदवी बऱ्याचशा चर्चा आहेत क्रिकेटमध्ये की रोहित शर्माने डेब्यू कधी केला. पहिल्यांदा डेब्यू केला T20 क्रिकेटमध्ये 23 जून 2007 ला. पहिली मॅच त्यांनी खेळली क्रिकेटची. पंचांकडे बॉल सुपूर्द करा. आपण रोहित शर्मा बद्दल आपण चर्चा करतोय. काल अनेकांच्या स्टेटसला रोहित शर्मा झळकले. अगदी त्यांचा जन्म जर तुम्ही पाहिला तर नागपूरचा त्यांचा जन्म आहे. आणि संपूर्ण क्रिकेट करिअर जर आपण पाहिलं तर महत्वाचं योगदान ऍज अ कोच दिनेश लाड यांचं खूप चांगलं राहिलं. अगदी आपण त्यांच्याबद्दल आपण चर्चा करूया. खूप हालाकीची परिस्थिती रोहित शर्मा यांची देखील होती. परंतु पहा त्यांच्याबद्दल आपण चर्चा नक्कीच करू. हालाकीच्या परिस्थितीमध्ये असा खेळाडू उभा राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम केले. आपण नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये जसा योग येईल तसं नक्कीच आम्ही तुमच्या समोर रोहित शर्मा यांचं करिअर उभं करू. बॉलर तयार. तर नक्कीच खेळ थांबलाय. आपण रोहित शर्मा बद्दल आपण चर्चा पुन्हा सुरू करूया. मित्रांनो असे बरेचसे रेकॉर्ड आहेत. अगदी 2013, 2014 आणि 2017 अगदी क्रिकेटमध्ये द्विशतक. फुलर लेनचा बॉल टायमिंग फसलं का? बॅटची वरची कडा. व क्षेत्ररक्षक तिथे मात्र 3 आले बॉलच्या पाठीमागे. परंतु कॅच पकडू शकले नाही. धावफलकावरती पुन्हा 2 धावा येतील. बॅटिंगसाठी नागेश पवार आहेत. मैदानाच्या आतमध्ये पावशेवाडीचे खेळाडू आहेत. पहा होम ग्राउंड त्यांचंही आहे. अगदी पर्व 5 आतापर्यंत आपण बघतोय. परंतु पर्व पहिलं पर्व दुसरं पर्व तिसरं आणि पर्व चौथं याच्याबद्दल आपण चर्चा नक्कीच करूया. जो लेखाजोखा आहे याही स्पर्धेचा तो नक्कीच प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. धावफलकावरती आपण जाऊया पुन्हा. 53 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 53 धावा धावफलकावरती. 53. चला पाणी घेऊन चला ओव्हर ब्रेक मध्ये. व्हॉलंटियर्स 53 धावा धावफलकावरती लागलेली आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये महेश भोसले आणि त्याच्या जोडीला नागेश पवार आहेत आणि ओव्हर नंबर
करतो. एक प्रेक्षणीय मॅच आहे ती आपण यानंतर खेळवूया आणि त्यानंतर आपण ती मॅच खेळूया क्रमांक 3 ची मॅच. या बॉलला दिशा क्षेत्ररक्षक जातील का नाही, त्यांच्या या बाहेरचा बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावा. हो इथे पहा शपल होऊन बॉल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे दुसरा चौकार. गोलंदाजी मार्गवरती बाळू पवार पावशेवाडी आहेत आणि त्यांच्या विरुद्ध या ओव्हर मध्ये आक्रमण सुरू केलंय नागेश पवार यांनी. हो स्विच हिट खेळण्याचा पुन्हा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिट परवलीचा स्ट्रोक झालाय सध्याच्या घडीला. मी सांगत आलो स्विच हिट क्रिकेटमध्ये कित्येक फलंदाज खेळत आहेत आणि नागेश पवार त्याचा अवलंबन मैदानाच्या आतमध्ये करतायत, परंतु प्रयत्न फसला. अवे फ्रॉम द बॉडी. हो पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर फसले. अतिरिक्त उसळी बॉलच्या पाठीमागे बाळू पवार पावशेवाडे यांनी दिली आणि पहा स्ट्राईक रोटेट केले. महेश भोसले उर्वरित बॉलचा समाचार कशा प्रकारे घेतील. शेवटचा एक बॉल आणि आपण हो इथे मात्र शेवटचा बॉल आणि क्लीन बोल्ड. फलंदाज पहिल्या 2 मिनिट पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि श्रेया स्पोर्ट्सने प्रथम बॅटिंग करताना बनवल्यात 63 धावा. 64 धावांचं टार्गेट आहे टीम मोरिया 11 समोर. येणारे बॉल 30 बॉल 64 रन्स आणि 64 रन्स 30 बॉल हे मॅचचं समीकरण मोरिया 11 समोर आहे. आपण एक ऐकूया सुमधुर संगीत आणि त्याचबरोबर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. त्यानंतर सुद्धा पावशेवाडीकरांनी केलेलं म्हणजे नियोजन म्हणा, ग्राउंडचं नियोजन म्हणा, एक जबरदस्त अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटते. गावच्या साईडला ही स्पर्धा दादा खेळवली गेली आणि खरोखरच तुमचं एक मोलाचं सहकार्य. आज कमीत कमी 20-25 हजार रुपये खर्च करून या स्पर्धेला तुम्ही अन्नदान केलेलं आहे. एक चांगल्या दर्जाचं जेवण तुम्ही दिलंच आहे, त्याच्याबरोबर तुम्ही एक चांगले सुद्धा मित्र आहात आणि चांगले एक क्रिकेटर आहात. तर मी 22गावच्या सर्व कमिटी मेंबरना विनंती करतो की दादांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. तरी मी सर्व कमिटी मेंबरना विनंती करतो, सुभाषदा जाधव, बाळूदा पवार, विश्वनाथ शिंदे, बजरंग किर्दत, तुकाराम जाधव या सर्वांना विनंती करतो की दादांचा तुमच्या शुभ हस्ते इथे सत्कार करायचा आहे. 22गाव प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीने इथे सत्कार करण्यात येतोय. अंकुश साळुंके, सागर पवार सर्वांना विनंती आहे. आपल्या मायेची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती मी विनंती करतो की सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन दादांचा सत्कार करण्यात येतोय. दादा असंच सहकार्य तुमच्या भागाच्या मुलांच्या पाठीशी राहो आणि 22गावच्या प्रेमीवरती असंच तुमचं वर्षानुवर्ष प्रेम राहो अशी मी विनंती करतो. उपलब्ध करून दिलं अशा दादांचा सत्कार 22गाव प्रीमियर लीग करण्यात येतोय. मी विनंती करतो दादांना की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचंय या प्रीमियर लीग विषयी आणि ग्रामीण भागामध्ये युट्यूब लाईव्ह म्हणा आणि नियोजनाबद्दल दादा, आणि इथून पुढे वाटचाल कशी करावी मुलांनी याच्याबद्दल 2 मिनिटं मार्गदर्शन करायचंय.
हॅलो. आज या ठिकाणी 22 गाव प्रीमियर लीगला मला आमंत्रण देऊन मी ह्या स्पर्धेला उपस्थित राहिलो, पण ह्या खरोखर अगदी उत्कृष्ट पद्धतीचे इथं नियोजन झालेले आहे. आमचे मित्र निलेश सुर्वे असतील, बजरंग किर्दत असतील, आनंद पवार असतील, अमोल, हे सुभाष जाधव साहेब अध्यक्ष आणि कमिटी, संपूर्ण कमिटी असतील, तर त्यांनी आज मला बोलवलं इथं. आम्हाला जरा थोडीशी मदत करण्याची विनंती केली, आम्ही केली. आणि असाच हातभार आम्हाला आणि तुमचा पुढेही लागावा आमचा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आमच्या ह्या पूर्ण BCCI कमिटी, 22 गाव प्रीमियर, 14 गाव प्रीमियर ह्यांच्या माध्यमातून आपण एक आपला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. चांगली मुलं तयार झालेली आहेत आपल्या भागातनं. आणि आता हा 22 गावचा तुमचं लीग आहे, ही पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीची केलेली आहे. नियोजन पद्धत आहे, चांगली लोक तुमच्यावर आहेत आणि इथून आमचा पण हातभार असाच लागावा तुमच्या कार्याला, ही मी तुम्हाला विनंती करतो. ह्या वर्षी गेले, पुढच्या वर्षी आणि किती चांगलं करता येतील एवढंच मी तुम्हाला बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादा. खरोखरच तुमचं मार्गदर्शन, तुमचं सहकार्य नक्कीच हक्काने आम्ही मागू आणि ते तुम्ही नक्कीच द्याल, यात कोणतीही मात्र शंका नाही. तुम्ही आलात त्याबद्दल 22 गाव प्रीमियर लीग पुनश्च दादा तुमचं सहर्ष स्वागत करताय. त्यानंतर अमोल फडतरे साहेब यांचा इथे सत्कार होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. कमिटी मेंबरना विनंती करतो पाठावर सत्कार करून घ्यायचे. अमोल फडतरे साहेब याचा इथे सत्कार होतोय. कुमार भणगे साहेब यांचा इथे सत्कार होतोय. कुमार भणगे साहेब. विशाल फडतरे यांचा इथे सत्कार होते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. उमेश जाधव यांचा सुद्धा इथे सत्कार होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. प्रेम पोपळे यांचा इथे सत्कार होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अनिकेत फडतरे यांचा इथे सत्कार होतोय, त्याचा त्यांनी सत्कार करायचा आहे. शुभम फडतरे यांचा इथे सत्कार होतोय, त्याचा सत्कार स्वीकारायचा आहे. नितीन बादापरे, नितीनजी बादापरे कासानी यांचा इथे सत्कार होतोय, त्याचा त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. सुनील बादापरे यांचा इथे सत्कार होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. संदेश आटाळे यांचा इथे सत्कार होतोय, आहिरे, संदेश आहिरे यांचा इथे सत्कार होतोय. अक्षय पत्रकार यांचा 22 गाव प्रीमियर लीग सत्कार होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. खरोखरच BCCI घडवलं, 22 गाव 14 गाव एक केलं. जसं 22 गाव प्रीमियर लीगनं 22 गावातील मुलं एक केली, तसं 14 गाव प्रीमियर लीग CPL घडून 14 गावची मुलं एक केली. आणि खरोखर आपल्या भागाचं कॉम्बिनेशन बसवलं गेलं, ते म्हणजे CPL आणि BPLच्या मार्फत मुंबई सारख्या ठिकाणी BCCI 22 गाव 14 गाव असोसिएशन स्थापली गेली. आणि खरोखरच आज गर्व वाटतो की दोन्ही भागातील मुलं एक होऊन आपल्या भागासाठी खेळताना दिसतात आणि आपल्या भागासाठी समाजकार्य करताना दिसत आहेत. याच्यानंतर सामना 1 मिनिट थांबायचा जरा. मोऱ्या इलेव्हनचा 12वा प्लेअर, मोऱ्या इलेव्हनचा 12वा प्लेअर इथे यायचा. मयूर किर्दत यांनी इकडे यायचं. मयूर किर्दत. तर जाऊया, पंचांचा सिग्नल येतोय. दुसऱ्या इनिंगला आपण प्रारंभ करतोय. 64 धावा आणि त्याचा पाठलाग ही जोडी करेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बाळू पवार पावशेवाडी आणि त्यांच्या जोडीला अक्षयला पहिलाच बॉल. हो, हा वाईट बॉल आहे. अक्षय भोसले यांना पहिलाच वाईट बॉल रिलीज केलाय. बॉलर सुनील भोसले मुनावळेचे आहेत, अगदी बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अगदी तुम्ही अक्षय भोसले घ्या, तुम्ही सुनील भोसले घ्या, मुनावळेचे आहेत. म्हणजे एकाच गावचे 2 खेळाडू समोर बॅटिंग आणि बॉलिंग करताना. हो, लोअर फुल टॉस आपल्या भात्यातून चांगलं असं. इथे मात्र पहा डायरेक्ट हिट माघारी जावं लागलं असं बॅट्समन बाळू पवार यांना. पहा जोखीम त्यांनी घेतली, कॉलिंग दिलं होतं अगदी बाळू पवार यांनी, परंतु ज्यावेळेस त्यांनी पॉपिंग क्रीज सोडलं त्यावेळेस मात्र कॉल नाकारला अक्षय भोसले यांनी. परंतु ज्यावेळेस तुम्ही अर्ध्या क्रीज मध्ये जाता आणि पाठीमागे येणं कठीण असतं, परंतु ती माघारी आली आणि पॉपिंग क्रीज मध्ये सेफ उभे राहिलेत. बॉलर तयार.
आकूट टप्प्याचा बॉल दिशा दिली, क्षेत्ररक्षक नाही तिकडे, अगदी डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मधून लॉंग लेग मधून बॉल चाललाय. दोन क्षेत्ररक्षक गेले, बॉलचा पाठमोरा करतील. 2 धावा धावफलकावरती आल्या. 3 धावा धावफलकावरती लागल्या. आपण चर्चा करतोय रोहित शर्मा, अगदी कालचा दिवस त्यांचा वाढदिवस होता. अगदी 3 द्विशतक वन डे क्रिकेटमध्ये जर कोणी झळकवली तर एकमेव नाव आहे रोहित गुरुनाथ शर्मा. आणि क्रिकेटमध्ये 2013, 2014 आणि 2017 साली 2008, 2000 ओ इथे मात्र पहा बॉल चाललाय सीमा, 6 धावांसाठी षटकार. त्यांच्या बॅटमधून हा षटकार आला. आपण रोहित शर्मा बद्दल चर्चा करतोय. 208, 209 आणि 264 असा त्यांचा क्रम राहिला क्रिकेटमध्ये द्विशतकांचा. बॉलर तयार. हो या बॉलला पहा इथे काय घडलंय. बॉल सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. बॅट्समन क्लीन बोल्ड. आदरणीय आमचे ओमकारजी डिगे पावशेवाडी यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. अगदी मोरिया 11 साठी कुणी षटकार मारा 101 रुपयाचं पारितोषिक घेऊन चला. ही कौतुकाची थाप ठेवली आहे ओमकार डिगे पावशेवाडी यांनी. तर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती सचिन शिंदे कोळघर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालीत. पहा एक नामक खेळाडू, परंतु ज्या प्रकारे सुनील भोसले माफ करा बॉलिंग करतायत अगदी महागडे ठरले, परंतु त्यानंतर त्यांनी विकेट टिपली बॅट्समन अक्षय भोसले यांची. अगदी सचिन शिंदे तयार होतील बॅटिंगसाठी. अगदी सचिन शिंदे या नावाबद्दल आपण चर्चा नक्कीच करूया. ज्यावेळेस टीम कोळघर जावलीमध्ये खेळत होती त्यावेळेस ज्या खेळाडूच्या नावाचा डंका खास करून बॅटिंग मध्ये होता ते नाव मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन शिंदे यांचा पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती बॉल पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावा. धावफलकावरती 13 धावा लागल्या आतापर्यंत. आपण मॅच रंगली आपल्या समोर. एका बाजूला टीम श्रेया स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरिया 11 आहे. मोरिया 11 टॉस जिंकला होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही बॉलिंग करू, परंतु त्यानंतर श्रेया स्पोर्ट्सने बॅटिंग करताना 63 बनवल्या. 64 धावांचं प्रत्युत्तर देण्यासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे मोरिया 11. आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्ले क्रमांक 1, 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आता मात्र डीप स्क्वेअर लेग ठेवलाय आणि त्यानंतर डीप मिड विकेट ठेवलाय. थोडंसं वाईडिश आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पूर्ण क्षेत्र खाली ठेवलंय. लॉंग ऑन नाही, लॉंग ऑफ नाही, डीप एक्स्ट्रा कव्हर नाही, डीप कव्हर नाही, डीप पॉईंट नाही. हो इथे पहा वेग खूप चांगला आहे सुनील यांचा, खास करून कौतुक करेन, परंतु दिशा थोडीशी भरकटली. पंचांचा इशाराला वाईट बॉल. थोडीशी दिशेवरती कंट्रोल ठेवावं लागेल. अगदी ऍज अ बॉलर तुम्हाला क्रिकेटमध्ये यश मिळवायचं आहे तर आम्ही सांगत आलो तुमचा टान्स खूप महत्वाचा आहे. पहिल्यांदा येतो तो म्हणजे टान्स, त्यानंतर रिदम, त्यानंतर तुम्ही पॉपिंग क्रेज मध्ये जाऊन कशा प्रकारे ऍक्शनने बॉल रिलीज करता. हो आखूट टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याही डोक्यावरतून पाठवून दिलाय सचिन शिंदे.
जमा करायचं हे इथं जमा त्या करायचं. नवीन बाळू पवार तयार बॅटिंग साठी. अगदी पॅड वरती बॉल घेतलाय. या अगोदर खूप चांगला स्ट्रोक, ज्या प्रकारे फ्लिक ऑफ द रिस्ट त्यांनी स्ट्रोक खेळला, अगदी गाऊ कॉर्नरला हा स्ट्रोक गेला. फक्त दिशा दिली होती, 2 धावा अंकित केल्या. परंतु त्यानंतर महेश भोसले यांनी पुनरागमन केले मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग, कमी धावसंख्या आहे. मॅच रंगली जाईल का? फुल्लर लेनचा बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे, टायमिंग फसलंय. हो, इथे कॅच, विकेटचं पतन. बाळू पवार इथे माघारी. चार वरती पवार, विश्वनाथ पवार पावशेवाडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. क्रमांक 4 वरती टप्पा पडल्यानंतर बॉल बीट करून चाललाय विश्वनाथ पवार यांना. पहा, चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये महेश भोसले करतायत. आतापर्यंत चांगले बॉल हाताळले, 1 विकेट त्यांनी टिपली. अगदी मुनावळे गावचे आहेत, चांगली बॉलिंग करतायत. बॅटिंग करताना आपण त्यांना पाहिलं या अगोदर पहिल्या इनिंग मध्ये. बॉलर तयार विश्वनाथ पवार. इथून पुढे कशा प्रकारचा खेळ करतील, की ज्या प्रकारे सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये खेळतात, त्यांना साथ देतील की सूत्र आपल्या हातामध्ये घेतील. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यपूर्व फेरबदल केला गेलाय. आता मात्र मिड ऑन आणलाय. हो, टप्पा पडल्यानंतर बॉल इथे मात्र दिशा बदलतोय का, हा प्रश्न आहे. टप्पा पडल्यानंतर हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता होते. ज्या प्रकारे सुरेख शतक हाताळलंय आतापर्यंत, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण बॉलिंग केलेली आहे. अगदी बॅटची एज पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे. डायरेक्ट हिट इथे पहा. ओ, विकेटचं पतन. राहुल जाधव यांनी खूप चांगली फेक केली आहे. त्याचबरोबर एक पारितोषिक आम्ही अनाऊन्स करतोय. जी अगोदर कॅच घेतली होती समीर, आणि हे पारितोषिक आलंय किसन साळुंके यांच्याकडून. हे पारितोषिक आलंय. फिल्डर आहेत रवी साळुंके, यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद, खूप चांगली कॅच घेतली आणि त्या झेलचं कौतुक पहा, 101 रुपयाने केलंय. धन्यवाद. हे पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलं. अगदी राहुल जाधव यांची फेक सुरेख राहिली आणि त्यानंतर पहा बॅट्समनला माघारी जावं लागलं. सचिन शिंदे खूप महत्वपूर्ण विकेट होती आणि आक्रमक फलंदाजाला माघारी पाठवलं. अगदी पहिल्या बॉल पासून ते आक्रमक झाले होते. परंतु त्यानंतर पहा, एक सुरेख फेक, म्हणजे सांगत आलो की तुमच्या हातामध्ये बॅट नाही, तुमच्या हातामध्ये बॉल नाही, तरी देखील तुम्ही फिल्डिंग करताना टीमला विजय मिळवून देऊ शकता. कसं? चांगली फिल्डिंग करताना. आणि चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये राहुल जाधव यांनी केली. तर पुढचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. चला स्पीडअप घ्या. पंच, आपल्यावरती खूप काय आहे, आपण स्पीडअप घ्यायला सांगा, कारण सातत्यपूर्व आम्ही अनाऊन्स करणं थोडंसं चुकीचं आहे. आपण सातत्यपूर्व कॉल द्या. फिल्डिंग फक्त एकदा लावायला द्या आणि कुशल मुवमेंट असेल ना त्याच वेळेस बदलायला सांगा. आणि जरी बदलायची असेल तरी बॉल ज्यावेळेस बॅट्समन खेळतात ना त्यानंतर लगेच बदलायला सांगा, कारण खूप वेळ घेतात, खास करून टीम जी बॉलिंग करते. आतापर्यंत ज्या ज्या टीमने बॉलिंग केली त्या त्या टीमने वेळ घेतलेला आहे. अगदी आपण याच मॅचला नाही बोलत आहे. फुल्लर लेनचा बॉल, इथे काय घडलंय, बॉल चाललाय सरळ फाईन लेग सीमारेषा पलीकडे, याच्यावरती बिग ब्लास्ट षटकार. पवार पावशेवाडी यांच्या बॅट मधून हा क्लासिकल स्ट्रोक आला षटकार. अगदी आयोजकांच्या माध्यमातून हा कॉल आहे की स्पीडअप घ्यायला सांगा. आम्ही तो नक्कीच कॉल आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय.
अगदी बऱ्याचशा मॅचेस अजून आपल्याला खेळवायच्या आहेत. त्यानंतर 2 मॅचेस आहेत आणि त्यामध्ये एक प्रेक्षणीय मॅच आहे आणि 3 वाजलेले आहेत. आणि आयोजन समितीच्या माध्यमातून हा कॉल आहे की दोन्ही टीमला सांगा की स्पीडअप घ्या आणि तो कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो. स्पीडअप घ्या. बॉलर तयार. पहा उजव्या एसटी बाहेरचा बॉल आणि नागेश पवार गोलंदाजी मार्कवरती आहेत. स्वतःचे बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. अगदी आपण पाहत आलो याही अगोदर बॅटिंग करताना हेच बॅटल होतं. अगदी विश्वनाथ पवार बॉलिंग करत होते आणि नागेश पवार बॅटिंग करत होते. म्हणजे पहा त्याचा प्रत्यय पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि पहा पहिल्या बॉलवरती नागेश पवार विश्वनाथ यांच्या पहिल्या बॉलवरती चौकार मारला होता, परंतु पहा त्याचं प्रत्युत्तर अगदी बॅट्समन विश्वनाथ पवार यांनी नागेश पवार यांच्या बॉलवरती षटकार मारलाय. म्हणजे प्रत्युत्तर पहा. भावाचं भावाला अगदी आपण म्हणतो ना की लग्नामध्ये भावाचा भावाला पेरावा, त्या प्रकारची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये. हो फुल टॉसला माफी नाही. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे आणखी एक क्रिकेटचा दर्जा क्लासिकल स्ट्रोक षटकार. पवार पावशेवाडी यांची बॉलिंग करताना थोडेसे महागडे ठरलेत. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. विश्वनाथ पवार यांची बॅट तडपली. आणखी एक षटकार. तर हा चौकार आलाय. अगदी या बॉलवरती असं वाटलं की ज्यावेळेस सीमारेषा ओलांडली त्यावेळेस असं वाटलं की षटकार असेल, परंतु हा चौकार आहे. धावफलकावरती पुन्हा जाऊया. षटकार आहे पंच. ओके, पंचांनी पुन्हा क्षमस्व मागितलाय. हा षटकार आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात अगदी विश्वनाथ पवार, एक अष्टपैलू खेळाडू पावशेवाडी गावचे आहेत आणि होम ग्राउंड आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये. 5 सख्खे बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग बॉलिंग करताना. तुम्ही युसुफ पठाण आणि इरफान पठाणला पाहिलंय, परंतु युसुफ पठाण आणि इरफान पठाण फक्त प्रीमियर लीग मध्येच 4 आहेत. ओके, पुन्हा डिसिजन बदलले आपण, 4 धावा आहेत. म्हणजे युसुफ पठाण आणि इरफान पठाण तुम्हाला प्रीमियर लीग मध्येच विपक्ष खेळताना पाहायला मिळाले, परंतु त्याच्या अगोदर टीम इंडियासाठी युसुफ पठाण आणि इरफान पठाणने प्रेझेंट केलं. परंतु युसुफ पठाण आणि इरफान पठाण यांनी देखील हालाकीचं जीवन जगलं. आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. बॉलर तयार. धावफलकावरती पहिल्यांदा जातो 38 धावा. हाकू टप्प्याचा बॉल दिशा दिलीये. बॉल चाललाय लॉंग लेगला. फिल्डर नाही. डीप स्क्वेअर लेग मधून बॉल सीमारेषा पलीकडे फरार. तर येणारे 12 बॉल आणि 16 धावांची गरज आहे टीम मोरिया 11 ला आणि श्रेयस स्पोर्ट्सला बचाव करायचा आहे 12 बॉल मध्ये 16 धावांचा. या ओव्हरचं विश्लेषण जर आपण पाहिलं, अनालिसिस, नागेश पवार यांचा पहिला बॉल षटकार होता, दुसरा बॉल डॉट, तिसरा षटकार, चौथा जर पाहिला तर चौकार आला आणि 5वा देखील चौकार आला आणि 6वा षटकार आला. म्हणजे खूप महागडं षटक रिलीज केलं नागेश पवार यांनी आणि त्याचा समाचार बॅटिंग करताना खास करून विश्वनाथ पवार यांनी चांगला समाचार घेतला. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आणि त्याचबरोबर एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. हे वैशिष्ट्य राहिलं बॅटिंग करताना विश्वनाथ पवार यांच्या बॅटिंगचा. 3 षटकार आणि 2 चौकार. तर यानंतर आम्ही मॅच अनाउन्स अशी करतोय की 22 गाव विपक्ष 14 गाव ही मॅच आहे आणि
सीपीएल आपल्याला विनंती असेल की संगणक आमच्यापर्यंत या, कारण आपल्याला किट द्यायचं आहे या मॅचचं. आपण या टीमला विनंती असेल, सीपीएल कॅप्टन आमच्यापर्यंत या, आपल्याला किट दिलं जाईल या मॅचचं. आपण लगेच या आणि ते किट घेऊन चला. तर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळतो. 16 धावांची गरज आहे, येणारे बॉल 12. समीकरण आपण नव्याने मांडूया. 12 बॉल 16 धावांची गरज आहे. चला मॅच सुरू करा. कुशल मुवमेंट आहे. टीम मीटिंग बोलवली आहे. अगदी ड्रिंक्स ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये घेतलाय आणि त्यानंतर मात्र या धावांचा बचाव करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आणि गोलंदाजीच्या रनवे वरती कुणाला बोलवलं जाईल. बारा बॉल 16 धावांची गरज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. महेश भोसले मॅन फ्रॉम मुनावळे तयार. ओ या बॉलला दिशा, बॉल हवेत आहे. मॅच मध्ये ट्विस्ट, विकेटचं पतन. 11 बॉल 16. समीकरण नव्याने. तर बॅट्समन विश्वनाथ मराजगे माघारी परतले, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्यांचं प्राचारण केलंय ऍट क्रमांक 6 चंद्रकांत कदम, चोरगे उमरीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती त्यांचं प्राचारण. बॉलर महेश भोसले तयार. 11 बॉल 16 धावांची गरज. समीकरण आपण पुन्हा नव्याने मांडूया. दोन्ही टीमसाठी हे समीकरण ऑन आहे. बॉलर तयार. हो हो, खूप चांगला बॉल. खोलवर टप्प्याचा वेगवान. इथे मात्र पहा चोरटी धाव. 22च्या माध्यमातून ही धाव आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. इथून पुढे 10 बॉल आणि 10 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत रन्स 15. समीकरण आपण पुन्हा नव्याने मांडूया. असं म्हटलं तर मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का एक इम्तिहान होता है, वही बदलते रुख हवाओं का दोस्तों जिनके इरादों में जान होती है. इरादे कुणाचे मजबूत आहेत. 10 बॉल 15 धावा, 15 धावा 10 बॉल. समीकरण आपण नव्याने मांडूया. विश्वनाथ पवार स्ट्रायकिंग एंडला. या मॅच मध्ये ज्यांनी जीव ओतलाय ते स्ट्रायकिंग एंडला आहेत. औशेवाडी गावचे आहेत. हो या बॉलला विश्वनाथ पवार क्लासिकल स्ट्रोक षटकार. पाच समीकरण पुन्हा नव्याने. 9 बॉल आणि 9 धावांची गरज. बॉल पाठीमागच्या बाजूला अगदी फाईन लेग सीमारेषा पलीकडे. या 4 धावा. इथून पुढे अवघ्या बनवाव्या लागतील 5 धावा. पहा मॅचला कुणी टर्न केली, अगदी अडकलेली मॅच उघडी कुणी केली तर नाव आहे विश्वनाथ पवार पावशेवाडी. यांनी खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. अगदी होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड मध्ये त्याचा फायदा त्यांना मिळतोय. याही बॉलला चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक ओ इथे मात्र पहा आणखी एक बॉल. नक्कीच फक्त एका धावेची गरज आहे. चला यानंतर मॅच आहे आणि ते मात्र पहा स्विच हिटने ही धाव कंप्लीट केली आहे. खूप चांगली बॅटिंग.
जाईल याची सर्वांनी फक्त 30 मिनिटं जेवणासाठी फक्त 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल. त्याच्यानंतर